मित्रांनो नमस्कार. कसे आहात आपण? आशा करतो आपण सर्व सुखरूप असाल. मी पण आहे. नुकताच पावसाळा सुरू पण आहे आणि संपतही आलेला आहे. तर आज पुन्हा एक नवीन कविता आपल्या समोर घेऊन येतोय. कवितेचं वर्णन करायचं झालं किंवा कवितेचं विश्लेषण करायचं झालं तर प्रेम कविता आहे. काही अनुभव किंवा काही प्रसंगातून अशा कविता सुचल्या जातात, लिहिल्या जातात आणि त्रयस्थपणे त्याकडे पाहिलं जातं. निदान कवी मंडळी तरी पाहतात असं मी म्हणू शकतो. कवितेचं शीर्षक आहे ती वचने सारी. आता कोणाकोणाला काय आठवतं, काय नाही आठवत ते पहा. आपल्यापैकी प्रत्येकाला त्यात आपला सहभाग असावा असं वाटत असेल. मी जे काही मला वाटलं, माझ्या भावना मी कवितेत मांडायचा एक प्रयत्न केलेला आहे. आपल्याला पटेल अशी आशा करतो. जास्ती वेळ न घालवता सुरुवात करतो. ती वचने सारी कुठे हरवली कळले का? ती वचने सारी कुठे हरवली कळले का? दिल्या घेतल्या शपथांचे काही स्मरले का? दिल्या घेतल्या शपथांचे काही स्मरले का? कदाचित कुणाकुणाला काही आठवत असेल, शब्द आठवत असतील, वचने आठवत असतील. गमतीचा भाग वेगळा, पण हे आहे. ओघळून जाई दव थेंब जसा पानावरुनी. ओघळून जाई दव थेंब जसा पानावरुनी. प्रेम मनातले कसे सहजी असे ढळले का? प्रेम मनातले कसे सहजी असे ढळले का? होतं का असं? कधीतरी आपण काही कुणावर तरी प्रेम केलेलं असतं आणि त्याचं सहजासहजी दवथेंबासारखं घसरून जात नाही. ढळतं का कधी? नाही. ते कुठेतरी आतमध्ये कायमस्वरूपी असतं. ठोकताळे जगण्याचे सारे आखीव रेखीव. अचानक भावनांच्या या वरचढ ठरले का? अचानक भावनांच्या या वरचढ ठरले का? ठोकताळे जगण्याचे सारे आखीव रेखीव. अचानक भावनांच्या या वरचढ ठरले का? मग मला सांगा, आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं कसं जगत असतो, कसे कसे प्रयत्न करत असतो, स्ट्रगल असतो आपला. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, जगण्याच्या स्पर्धेमध्ये आपल्या भावना आपण कुठेतरी अशा सोडतो का? बहुतेक काही लोकांचं उत्तर हा असेल त्याला. माझं पण होतं. म्हणून ह्या आठवणींची किंवा प्रेमाची आठवण अशी मागे येत राहते आणि हे ठोकताळे आपले चुकलेत की काय असं वाटायला लागतं. लखलाभ होता सुख ऐश्वर ज्याचे त्याला. लखलाभ होता सुख ऐश्वर ज्याचे त्याला. परवा करी उगा कोणी मनातून चुकले का? परवा करी उगा कोणी मनातून चुकले का? मला सांगा, तुम्ही जरी म्हटलं कितीही तो तिथे आहे, ती तिथे आहे, असू दे, जाऊ दे, मला काही संबंध नाही, परंतु कधीतरी त्यांची काळजी, तिची काळजी, त्याची काळजी प्रत्येकाला वाटत राहते आणि हे कुठेतरी आतमध्ये मनात दडलेलं असतं. ते बाहेर येतं. प्रकटपणे नाही बोलू शकत. संसारिक मनुष्य किंवा संसारिक व्यक्ती प्रकटपणे नाही बोलू शकत, पण कुठेतरी मनात ते जाणवत असतं. कारण प्रेम अशी गोष्ट आहे की किती जरी आपण म्हटलं तर ती सहसा दबली जात नाही, विसरली जात नाही. ती कुठेतरी डोकं वर काढायचा प्रयत्न करते. अर्थात ज्यांचं प्रेम सफल नाही झालं त्यांच्या बाबतीत म्हणतोय मी. ज्यांचं सफल झालं त्यांचं मग काय, दिवाळी आहेच. ठीक आहे. पुढच्या ओळी अशा आहेत. काय घडेल उद्या, काय घडेल उद्या अवचित कुणी सांगावे. काय घडेल उद्या अवचित कुणी सांगावे. सहज मांडतो शिव येथे पुन्हा पटले का? काय घडेल अवचित कुणी सांगावे. सहज मांडतो शिव येथे पुन्हा पटले का?
सहज मांडतो शिव येथे पुन्हा पटले का. बघा, मलाही तो प्रश्न पडलेला आहे, तुम्हालाही मी तोच प्रश्न विचारतोय. उद्या काय घडेल काय नाही माहित नाही, पण मला जो प्रश्न पडला तो तुम्हाला पटेल का, पटलाय का, पटला असेल, काही त्याच्यात जाणवलं असेल तर कवितेला लाईक करा, शेअर करा, आपल्या कमेंट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एवढी आशा करू शकतो. धन्यवाद.